स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये अर्जदार पूर्वजाचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत काय? कुठला एक चालतो? शाळाचा दाखला, नोंदणीकृत दस्त, वीज बिल, ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा, ग्रामसेवकांनी महसुली दस्त यांनी द्यायचा आणि शेवट याचा न्यायमूर्ती संदीप शिंदे खर समितीने ठरवून दिलेले दस्त. आता ते बोगसच आहे, ठराव त्यांच्यासाठीच केलेली समिती आहे. मराठा हे संदीप शिंदे निवृत्त हे शिंदे मराठाच होते, कुणाच्या बाजूने देतील? आणि त्यानंतर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे. काय म्हटलंय? अर्जदाराच्या कुटुंबात, नातेवाईकात मराठा कुणबी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुलाशी आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व हे कुणबी होती. हा त्याचा अर्थ आहे. अर्जदारांचे यांचे वडील, आजोबा, सक्के भाऊ, सक्की बहीण, काका, काकी, आत्या शाळा सोडल्याचा दाखला, वैधता प्रमाणपत्राची साक्षांतर. आता सांगा मला, विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला, हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे. आता वंशावळ म्हणजे काय? हे खरं म्हणजे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडून येतं.